नमस्कार श्रोते हो, वर्ल्ड ऑफ श्रुती या वाहिनीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मी वाचलेलं साहित्य, मला आलेले चांगले वाईट अनुभव, मला आवडणाऱ्या व्यक्ती, तसेच मला आवडणाऱ्या कविता, मला आवडलेलं नाटक, मला आवडलेला चित्रपट याच्याविषयी माझ्या ज्या भावना आहेत त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न, जेणेकरून त्यांनाही त्यातून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि त्यातून चांगलंच काहीतरी साध्य होईल. नुकतंच माझ्या हाती एक मुलाखत वाचण्यात आली, जी आहे तारा भवाळकर या ज्येष्ठ लेखिका यांची. नाट्यशास्त्र संशोधिका तसेच संत साहित्य लोकसाहित्याच्या गाढ्या अभ्यासक ज्येष्ठ लेखिका तारा भवाळकर. ही जी मुलाखत आहे त्यातील प्रश्न आणि त्यांची उत्तरं ही जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत पोहोचावी असं मला एक भाषाप्रेमी म्हणून आणि एक साहित्यप्रेमी म्हणून आणि एक साहित्याची विद्यार्थिनी म्हणून मला हे मनापासून वाटते आणि म्हणून मी याचं अभिवाचन आपल्यासमोर करायचं असं मी ठरवलेलं आहे. पहिला प्रश्न असा आहे, अभिजात दर्जा मिळणे आणि मराठी भाषेचा दर्जा वाढणे यांचा काही संबंध जोडता येईल का? यावर तारा भवाळकर या लेखिका यांनी उत्तर दिलेलं आहे. भाषेचा दर्जा म्हणजे मराठीचा दर्जा खरोखर वाढायचा असेल तर त्या भाषाविषयीचं संशोधन, संस्था, मुद्रित पुस्तकं, लुप्तप्राय झालेल्या साहित्याचं पुनर्मुद्रण, नवीन संशोधन करणाऱ्यांना छात्रवृत्ती, मराठी भाषेतील उच्च शिक्षणासाठी तसंच द्वैभाषिक शिक्षणासाठी काही तरतूद करणं या गोष्टींची अधिक गरज आहे. आपल्याकडे होतंय काय की आम्हाला इंग्रजीचा ओढा आहे, पण शेजारच्या कन्नड भाषेला आम्ही बोटं मोडतो आणि वाद पेटवतो. त्यापेक्षा ती भाषा शिकणं अधिक बरं. आता इंग्रजी माध्यमात एक परकीय भाषा शिकण्याची सोय असते. आपल्याच देशातील या भाषा भगिनी म्हणतात ना, मग आपल्याच देशातील अन्य एक भाषा शिकण्याची तरतूद शालेय पातळीवर का होऊ नये? मराठी माध्यमाच्या मुलांनी गुजराती, बंगाली, कन्नड शिकावी अशी तरतूद का असू नये? यासाठी कदाचित आर्थिक तरतूद लागेल, ती संबंधित राज्यानं केली पाहिजे. मी जेव्हा मराठी विषयात आम्हाला एक प्रश्न होता की शाळेत जास्तीत जास्त मराठीचा प्रचार व्हावा, मराठीची गोडी लागावी, यासाठी तुम्ही एक शिक्षिका म्हणून काय कराल? त्यावरती मी खूप असं भरभरून दिलेलं. त्यातलं मी थोडक्यात बोलणार आहे आणि माझा एक अनुभव सुद्धा सांगणार आहे. काही वर्षापूर्वी मी खारच्या एका शाळेमध्ये गेले होते, जिथे होतं विद्यार्थ्यांचं मराठी साहित्य संमेलन आणि ते दरवर्षी हे संमेलन भरवतात. मराठी भाषेचं, मराठी साहित्याचं संमेलन भरवतात आणि विशेष बाब ही आहे की त्याचं जे सगळं नियोजन असतं ते सगळं विद्यार्थीच करतात. त्यात नृत्य असेल, भाषणं असतील आणि अध्यक्ष सुद्धा त्या विद्यार्थ्यांनाच बनवलं जातं. ग्रंथदिंडीपासून ही शाळा सगळं यातलं विद्यार्थ्यांवर सोपवते. तर मला असं वाटतं की मराठी साहित्य संमेलनं अशी आपण शाळेपासूनच, लहानपणापासूनच जर त्यांना गोडी लावली तर नक्कीच मराठी साहित्याविषयी, मराठी भाषेविषयी सुद्धा त्यांच्या मनात गोडी निर्माण होईल. कारण एक मराठीचं शिक्षक म्हणून, मराठीचं शिक्षिका म्हणून ही आपली जबाबदारी आहे की या पिढीला आपणच भाषेची गोडी, कारण आपण भाषेचे शिक्षक असतो. आपल्याला फक्त ती कविता शिकवायची नाहीये किंवा तो दिलेला धडा आहे तो पोर्शन पूर्ण करायचा नाहीये. तर एका मराठी शिक्षकाचं, मराठी शिक्षिकेचं हे आद्य कर्तव्य आहे की त्या भाषेची गोडी त्याला लागली पाहिजे. मी असं नेहमी म्हणते की शिक्षक फक्त सृष्टी दाखवत नसतो, तर त्या सृष्टीच्या पलीकडे जे आहे ती बघण्याची दृष्टी सुद्धा शिक्षकच देत असतो. तर माझी कळकळीची विनंती आहे की मराठीचे जे शिक्षक आहेत त्यांनी
अधिकाधिक माहिती फक्त त्या धड्यापुरतं मर्यादित न राहता त्याच्या पलीकडची माहिती सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. विविध उदाहरणं दिली पाहिजेत. संशोधन करून एखादं गाणं तयार झालं असेल, उदाहरणार्थ जय जय महाराष्ट्र माझा, तर ते गाणं तयार होण्यामागचा इतिहास असेल, ते गाणं तयार होतानाचा किस्सा असेल, किंवा मग एखादी कविता असेल, एखाद्या कवितेचं गाणं कसं झालं, त्यानंतर त्याचे संगीतकार कोण होते, त्याचे गीतकार कोण होते, इथपर्यंतची माहिती आपण विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. माहिती म्हणण्यापेक्षा मी त्या भाषेचं ज्ञान दिलं पाहिजे असं मला एक विद्यार्थिनी म्हणून म्हणा किंवा एक शिक्षिका म्हणून मला स्वतःला असं वाटतं. आणि मी जेव्हा मराठी विषय शिकवायचे तेव्हा मी जास्तीत जास्त त्या विद्यार्थ्यांना सामावून घ्यायचे. नाट्याद्वारा म्हणा की त्यांना मी सादरीकरण करायला लावायचे की, आणि आत्ता व्याख्यान पद्धतीने विद्यार्थी कंटाळतात, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त सहभागी करून घ्यावं असं मला वाटतं. त्याच्यानंतर वादविवाद स्पर्धा असतील, प्रश्न मंजुषा असेल, अशा पद्धतीनेही आपण त्यांना विषयाची गोडी लावू शकतो. त्याच्यानंतर आणि मला खूप असं मनापासून वाटतं की हे जे साहित्य संमेलन मी जे त्या शाळेमध्ये बघितलं, हे महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये भरवलं गेलं पाहिजे. त्यामुळे होईल असं की आपला जो वारसा आहे, सुवर्ण असा लेखकांचा वारसा आहे, त्यांची माहिती आपल्या या लहान लहान बाळांपर्यंत पोहोचेल. आणि जे खूप खूप महत्त्वाचं आहे, कारण आजच्या वर्तमानातील विद्यार्थी हेच आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं भविष्य आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न होता, आर्थिक तरतूद आवश्यकच, पण एकूणच सगळ्या साहित्य व्यवहाराचा दर्जा वाढवण्यासाठी आणखी काय उपाय दिसतात. यावर तारा भवाळकर या लेखिकांनी काय उत्तर दिले हे आपण पाहूया. प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच झालं पाहिजे. किमान शालांत परीक्षेपर्यंत विषय मातृभाषेतून शिकले पाहिजेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये दुसरी भाषा म्हणून उच्चस्तरीय मराठी असायला हवी. आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही ज्या प्रांतात नोकरी करायची आहे ती स्थानिक भाषा शिकणं अनिवार्य आहे. ब्रिटिशांच्या काळापासून हे आहे. धर्मप्रसारासाठीही हे गरजेचं असल्यानं परदेशातून आलेल्या धर्मप्रसारकांनीही स्थानिक भाषा शिकून घेतली. तुमचा व्यवहार आधी तुमच्या भाषेत करा, त्यानंतर साहित्याचा दर्जा आपोआपच वाढेल. आता मला या वादग्रस्त मुद्द्यात तसं पडायचं नाहीये की आपण कितीही, मला एक वाईट असा अनुभव सांगावासा वाटतोय की 1-2 मी शाळांमध्ये गेले होते तेव्हा आमच्या वेळी 72 असा पट असायचा विद्यार्थ्यांचा एका शाळेमध्ये, एका वर्गात एकेका तुकडीमध्ये. आणि आता ही संख्या कितपत आहे याचा विचार व्हायला हवा, आणि याला जबाबदार कोण याचाही विचार व्हायला हवा. आणि मला एक सांगावंसं वाटते की कोणती भाषांमधला वाद मला नाही माहिती, पण मला इतकंच सांगायचं की आपली मातृभाषा ही आपला श्वास असावा, आपली मातृभाषा ही आपला प्राण असावा, आपली मातृभाषा ही आपली आई असावी. त्यामुळे मग जास्त काही सांगण्याची, वेगळं काही सांगण्याची गरजच नाही आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील, आपल्या भाषेवर प्रेम असेल तर आपसुकच आपण त्या भाषेला जपण्यासाठी, त्या भाषेतलं साहित्य जपण्यासाठी आपसुकच आपण प्रयत्न करू. तर मला असं वाटतंय की भाषेच्या शिक्षकांपुढे हे खूप मोठं आव्हान आहे. आणि तुम्हाला या व्हिडिओमधून काय वाटलं, काय जाणवलं, तुमच्या काय भावना आहेत, या मी जे आपल्यापर्यंत जी काही माहिती असेल, ज्ञान असेल, माझे अनुभव असतील, जे काही मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्यातून तुम्हाला काय वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. आणि अशीच
माहिती, माझे अनुभव, तुमचे विचार, माझे विचार, आपल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून या वाहिनीसोबत जोडलेले राहा. इतकंच म्हणून मी इथे थांबते.